नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या या विशेष लोकोत्सव चर्चामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपली लोकोत्सव म्हणजे लोकशाहीचा महाउत्सव सध्या सुरू आहे. या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असेल तर ती आपल्या भारतात आहे आणि लोकशाहीचा महाउत्सव म्हणजे लोकसभा 2024ची निवडणूक प्रक्रिया अत्यंत जोरात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 13 मेला मतदान होणार आहे. उमेदवार जाहीर आहेत. उमेदवारांची प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सभा देखील होऊन राहिल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा होते तर दुसरीकडे त्याच दिवशी त्याच वेळेला उद्धव ठाकरेंची सभा देखील या जळगाव जिल्ह्यामध्ये होते. अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यात आहे. आज आपण या जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे पक्ष आहेत की त्या दोघेही पक्षांचे उमेदवार आज या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार. या दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्षांना आज आपण आपल्या इथे आमंत्रित केले. राष्ट्रवादीचे शरद पवार ज्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र भैयासाहेब पाटील. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने रवींद्र भैयांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. रवींद्र भैया 1988 पासून राजकारणात आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आपण राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीचे जे मुद्दे आहेत त्याला ते कसे खोडणार आहेत ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दुसरे आज आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज. जळकेकर महाराज हे 2012 पासून राजकारणात आहेत आणि आज सध्या भारतीय जनता पार्टीचे या जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने जळकेकर महाराजांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्याबरोबर तिसरे जे सहकारी आहेत उमेशजी नेमाडे. उमेशजी नेमाडे हे गेल्या 2000 पासून राजकारणामध्ये कार्यरत आहेत. विविध पदांवर त्यांनी आपला पदभार केलेला आणि आज राष्ट्रवादी अजित पवार या गटाचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याबरोबर आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आपल्या लोकलाईव्हच्या विशेष चर्चा लोकोत्सवमध्ये मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला आपण भारतीय जनता पार्टीचे जे जळकेकर महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. जरी ही निवडणूक ही देश पातळीवरची असली, देशाचे मुद्दे हे आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवत असलो तरी सुद्धा जिल्हा पातळीवरचे खासदाराचे असे कोणते प्रश्न आहेत की जे प्रश्न ते मतदारांपुढे ठेवणार आहेत आणि मतं मागणार आहेत, असे कोणते मुद्दे त्यांच्याजवळ आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं असं मी त्यांना विनंती करतो. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा रणधुमाळीचा काळ आता माध्यान्हावर आलेला आहे आणि जळगाव लोकसभेची निवडणूक ही अतिशय शिगेला पोहोचलेली आहे. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या दोनही लोकसभा गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. या जळगाव लोकसभेत आपण जर विकासाच्या माध्यमातून प्रवास करत असाल तर आपल्या पटकन लक्षात येईल की धुळ्याहून पूर्वी जर जळगावला यायचं म्हटलं तर किमान 2, सव्वा 2, 2.5 तास लागायचे. आज मात्र जळगावचा माणूस धुळ्याला जर प्रवास करायचा म्हटला तर 1.25 तासामध्ये प्रवास करतो. जो हायवे फागणे तरसोद चिखली अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. विकासाच्या बाबतीत दुसरा मुद्दा जर आपण पाहत असाल तर संभाजीनगर ते जळगाव हा प्रवास करताना साधारणतः 4 तास लागायचे. आज संभाजीनगर ते जळगाव फोरवेच्या माध्यमातून आपण फक्त 2 तासामध्ये प्रवास करतोय. तिसरा मुद्दा, आपण चाळीसगाव नांदगावकडून जर प्रवास केला तर 2 रस्ते आहेत. एक म्हणजे चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव हा रस्तासुद्धा अतिशय चांगला झालेला आहे. दुसरा एक रस्ता आहे नांदगावहून वेहळगाव पिलखोड मेहुणबारे वाडेगुडे भडगाव एरंडोल अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता झालेला आहे. तिसरा शिंदखेड्याहून येताना बेटावद अमळनेर धरणगाव एरंडोल मस्सावद नेरी जामनेर हाही रस्ता अतिशय चांगल्या सुस्थितीत झालेला आहे. चोपड्याकडे भोकर जाताना आपण पाहिलं असेल तर किमान 1 तास लागायचा, आता 25 मिनिटांमध्ये माणूस जळगावून भोकरपर्यंत पोहोचतो. या पद्धतीचा रस्त्याच्या माध्यमातून विकास झालेला आहे. रेल्वेचा विकास जर आपण म्हणत असाल तर भुसावळ ते मनमाड 3री लाईन आणि 4थी लाईन आमच्या भारतीय जनता पार्टीने ज्या खासदारांना संधी दिली, मला वाटतं गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेला हा विकास आहे. तर दळणवळण एवढ्या याच्यावरच आपण मतं मागणार कारण त्याच्यावरती तुम्हाला मतं मिळतील असं वाटतंय? नाही, केवळ दळणवळणाचा नाही तर मी आपल्याला एक दळणवळणाचा एक मुद्दा सांगितला. जर आपण उद्योग क्षेत्रामध्ये पाहत असाल तर प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ज्याला PMFME नावाची योजना आहे, त्या PMFMEच्या माध्यमातून गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये किमान 750 ते 800 तरुण असे ज्यांनी 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत
25% तर 35% सबसिडी घेऊन आणि त्या सबसिडीच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग उभे केलेले आहे. मी केवळ दुसऱ्याकडे नोकरी मागेल या विचारात मर्यादित न राहता मी स्वतःचा उद्योग उभा करेल आणि उद्योग उभा करून माझ्याकडे किमान 4-5 रोजगार उभे करेल अशी एक आदर्श तरुण पिढी जळगाव जिल्ह्यात PMFMEच्या माध्यमातून उभी राहिली. आपण आत्ता जर DISCकडे पाहिलं तर साधारणतः 1000 ते 1100 प्रकरणं अजून लोकसभेमुळे ते आता प्रलंबित आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा त्या नवउद्योजकांना PMFMEच्या माध्यमातून सबसिडीच्या जोरावर आपला रोजगार उपलब्ध करण्याची संधी या निमित्ताने खऱ्या अर्थाने प्राप्त होणार आहे. म्हणजे उद्योग आणि दळणवळण आणि या आधारावरती आपण मतं मागत आहात. भैयासाहेब, मी तुमच्याकडे जाणून घेईल की आपण कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण मतं मागणार आहात, कोणते मुद्दे आपण भाजपचे खोडणार आहात? आम्ही खरं म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या आर्थिक उन्नतीकरता समान कार्यक्रम केंद्र सरकारने द्यायला पाहिजे होता. त्या प्रकारचा कार्यक्रम दिला नाही. महाराष्ट्र अध्यक्षाने सांगितलं दळणवळण केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्र हे दळणवळणाचे रस्ते झालेली ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला फक्त गडकरी साहेब त्याला कारणीभूत आहे. त्यांची दूरदृष्टी असल्याकारणाने ते केलेलं आहे. पण केवळ रस्ते करून भागत नाही. आज त्या रस्त्यावर सोयीसुविधा झालेल्या नाहीत. ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याकरता काय करणार आहात? त्याच्यापेक्षा शेतकऱ्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून आधारभूत किमतीअंतर्गत खरेदी योजना जी आहे ती बंद का आहे? मका खरेदी केला जात नाही, ज्वारी खरेदी केल्या जात नाही. शेतकरी उदासीन आहे. शेतकऱ्याला सबसिडी मिळत नाही. शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली तर त्याला लाभ मिळत नाही. शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये जो नियमित कर्ज भरेल त्याला देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि माननीय अजितदादा यांनी कबूल केलं, तेही झालेलं नाही. कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित आहे. जिल्ह्याचे प्रश्न कोणते असे 10 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी नामोल्लेख मी करेल की प्रत्यक्षात काय केलं त्यांनी. आज जनता आणि सामान्य मतदार म्हणतात की 10 वर्षात तुम्ही काय केलं, हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. खासदारांनी या ठिकाणी काहीही केलं नाही म्हणून तुम्ही त्यांची निगेटिव्हिटी मतं मिळवण्यासाठी तुम्ही त्यांच्यापुढे मतदारांपुढे जात आहात. परंतु त्याचबरोबर आपला जो खासदार आपण त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेला आहे तो अत्यंत नवखा आहे असं म्हणता येईल. किंवा 15 दिवसात महिनाभरात 3 पक्ष बदललेला उमेदवार असंही त्या उमेदवाराकडे बघितलं जातं. कसं तुम्ही हे खोडून काढाल? पक्ष बदल म्हणजे भारतीय जनता पार्टीने तोडफोडचं राजकारण केलं. भारतीय जनता पार्टी तर सक्षम असती तर घटक पक्ष त्यांनी जोडले नसते, ही वस्तुस्थिती आहे. पक्ष बदल हे काही नाविन्यपूर्ण त्या ठिकाणी नाही आहे. नवखा उमेदवार प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीत हा नवखा असतो. परंतु आमचा उमेदवार हा उद्योगपती आहे. शून्यातून त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. ठिबक सिंचनाची फॅक्टरी आहे. शेतकऱ्यांशी निगडीत त्याचे व्यवसाय असल्याकारणाने निश्चित तो कामगिरी चांगली पार पाडेल. जसं तुम्ही सांगितलं तो चांगली कामगिरी पार पाडेल. परंतु त्याचबरोबर आपल्या पक्षामध्ये आपण स्वतः देखील उमेदवारी मागितलेली होती. 1988 पासून सगळ्यात सिनियर मोस्ट जर कधी या जळगाव जिल्ह्यामध्ये आज जर कोणी राजकारणी असेल तर आपण आहात. आपल्याला त्या मनात त्याचं शल्य वाटत नाही की आपल्याला उमेदवारी मिळाली नाही? 1988 पासून या देशाचे माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. त्यांच्या पक्षासोबत काम करतो आहे. 22 वर्ष राष्ट्रवादी झाले, त्यापैकी 15-16 वर्ष मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. हा जिल्हा संघटित ठेवण्याकामी अधिकाधिक सर्व नेत्यांनी सहकार्य केलं आणि पवारसाहेबांच्या पाठीमागे हा जिल्हा अभेद्य राहिला, याचाच मला अभिमान आहे. तिकीट मी मागितलं होतं, नव्हे तर क्लेम देखील होता. 2009 साली मी 70 मायनस झाले होतो. त्या ठिकाणी यावेळेस मताधिक्य मिळेल आणि यावेळेस आमच्या पक्षाची कामगिरी चांगली असल्याकारणाने महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने भरघोस मतं मिळतील. आणि खरं म्हणजे गेल्या 2-3 वर्षात केंद्र सरकार राज्य सरकारने सामान्य माणूस हा बेजार केलेला आहे. त्याला वीज मिळत नाही, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, कर्जाचे आहे, अतिवृष्टीचे आहे. त्याला कुठली मदत केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालं नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तो काम करतो आहे. आणि मला आशा होती की मला त्या ठिकाणी तिकीट निश्चित मिळेल. परंतु शेवटी पक्षाचं ध्येय धोरण त्यांचं काय योजना असेल ते मान्य करून पक्षाचे आदेश मी मान्य करतो आणि पक्षाच्या उमेदवाराचं मी काम करतो आहे. आपला उमेदवार भरघोस मताने निवडून येईल असा आपला विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त करतात. परंतु आघाडी ज्या वेळेला असते, आपली महाविकास आघाडी आहे, आघाडीतले काही नेते अशा पद्धतीने काहीतरी वाक्य त्यांचे असतात की ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घातक ठरतात. जसं महिलांच्या संदर्भात जे संजय राऊत यांनी जी भाषा त्या ठिकाणी वापरली, टीकेचा विषय त्यांनी केला, हे तुम्ही कशा पद्धतीने खोडाल आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याचं समर्थन कराल? काय वाक्य वापरलं मला त्याबाबत माहिती नाही. परंतु निवडणुकीच्या काळात जरी काही असलं तरी सामान्य माणूस हा महाविकास आघाडीच्या पक्षावर विश्वास ठेवून, नेत्यावर विश्वास ठेवून त्यांचं कार्यक्रम, ध्येय धोरण
त्यांचा वचननामा जो असेल त्याचा विश्वास ठेवून मतदान करतो. भैयासाहेबांसारखे नेते मंडळी आपल्या वरिष्ठ नेत्यांवरती विश्वास ठेवून आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार करत आहेत आणि आपला उमेदवार निवडून येईल हा त्यांना पूर्णपणे विश्वास असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे. मात्र त्यांनी भाजपावरती खूप घणाघाती असे आरोप केलेले आहेत की तुम्ही या जिल्ह्यामध्ये व्यक्तिशः खासदारांनी काही काम केलेलं नाही. जे काम झालं आहे ते राष्ट्रीय स्तरावरचं झालेलं आहे, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. आपला उमेदवार हा स्थानिक आहे. 10 वर्षापासून जळगावचा रावेरचा उमेदवार हा खासदार आहे, तर जळगावचा जे उमेदवार आहे ते सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात आहेत. आपण भारतीय जनता पार्टीचे या दोघं उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून कशी भूमिका आहे? खरं म्हणजे भैयासाहेबांचे 2 विषय मी पुढे नेतो. त्यातला पहिला विषय, भैयासाहेबांनी सांगितलं भाजपने तोडफोडीचं राजकारण केलं आहे. भाजप जर सक्षम असतं तर तोडफोडी करायची गरज पडली नसती. मी आपल्या माध्यमातून लक्षात आणून देतो की खरी तोडफोड यावेळेस जर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीने केली. जे 1 महिन्यापूर्वी श्रीराम पाटील हे भारतीय जनता पार्टीकडे होते, भारतीय जनता पार्टीतून फोडून त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. जे करण पवार, उन्मेष पाटील भारतीय जनता पार्टीचे होते त्यांना फोडून खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. आणि सक्षम असते तर भारतीय जनता पार्टीने तोडफोड केली नसते. ह्याच्यापेक्षा जर आमचे महाविकास आघाडीचे पक्ष जर सक्षम असते तर कदाचित एवढे चांगले नेते त्यांना सोडून गेले नसते. दुसरी गोष्ट, मनात खंत आहे. मी भैयासाहेबांचा राजकारणाच्या पलीकडे एक आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून खूप आदर करतो. आणि उद्योगपती जर वेळेवर येतील आणि उद्योगपतींना तिकीट भेटेल आणि भैयासाहेबांसारख्या निष्ठावंताला डावलल्या जाईल तर मला असं वाटतंय की निष्ठेपेक्षा निष्ठानिष्ठी करणाऱ्यांना महाविकास आघाडी प्राधान्य देते. मुद्दा 2 की आपण सांगितलं की हे सगळे राष्ट्रीय प्रश्न आहे. मला असं वाटतं खासदारने माझ्या गावात गटर बांधावी, खासदारांनी माझ्या गावामध्ये मुतारी बांधावी, हा खासदाराचा विषय नाही. राष्ट्रीय विषय आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणणे हेच खासदारांचं काम आहे. नितीन गडकरींच्या माध्यमातून चला भैयासाहेबांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की नितीन गडकरींचा विकास आहे, पण नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे, म्हणजेच पर्यायाने हा भारतीय जनता पार्टीचा विकास आहे. ह्याच्या अगोदर रस्ते होत नव्हते असं मी म्हणणार नाही. याच्या अगोदरही रस्ते व्हायचे. मी नेहमी सांगतो भूमिकेतून एक श्लेष तयार करून की नितीन गडकरीच नाही तर नितीनजी रोडकरी आहेत. याच्या अगोदरही रस्ते व्हायचे, पण नितीन रोडकरी का? नितीन रोडकरी म्हणून नितीन रोडकरी. अच्छा, केवळ नितीन नाही तर नितीन रोडकरी. याच्या अगोदर अनितीने रोडकरी, पण आता मात्र नितीन रोडकरी आणि म्हणून रोड टिकताय. एक मुद्दा भैयासाहेबांनी शेतकऱ्यांचा सांगितला. मला आपल्या माध्यमातून सांगावं लागेल की शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे हा खऱ्या अर्थाने ठरवलेला आहे. 2014ला मोदीजींकडून भाजपाकडून लोकांना आशा होती. 2019ला त्या आशेचं विश्वासात रूपांतर झालं आणि आज 10 वर्ष समाजाने आमच्याकडून आशा निर्माण केली, आमच्याकडून विश्वास ठेवला आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसकट उद्योजकापर्यंत सगळ्यांचा विकास करू ही मोदी की गॅरंटी. जसं तुम्ही सांगितले की रोड जे आहेत हे राष्ट्रीय स्तरावरचे नितीन गडकरी यांच्यामुळे झालेत, परंतु जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे बरोबर, यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत असाही आरोप हा होत असतो. बरं, मग आपल्या माध्यमातून सांगेल की अगदी लोकसभेची निवडणूक लागायच्या 2 दिवस अगोदर DICने 1200 कोटी रुपयाचा करार आपल्या MIDC मध्ये केलेला आहे. आपण सगळ्यांना पत्रकारातून, आपल्या वृत्तपत्रातून, वृत्तवाहिनीतून आपण पाहिलं असेल की 1200 कोटी रुपयाचे DICने करार केलेले आहेत. उद्योग आले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, पण जेव्हा उद्योग येतात ना त्या उद्योगाचा मूळ पाय असतो पाणी. आणि जे सिंचन पाण्याची व्यवस्था जर झाली तर शेतकरी सुखी, पाण्याची व्यवस्था झाली तर तुमच्याकडे MIDC उपलब्ध होईल, MIDC मध्ये नवीन नवीन उद्योग येतील. आज आपल्याकडे पाचोरा तालुक्यामध्ये नगरदेवडा परिसरामध्ये जवळपास खूप मोठे MIDCचं नियोजन आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. इकडे चंद्रकांत पाटलांनी मुक्ताईनगरमध्ये माडेगावला ती व्यवस्था केली. आपण जर एक चांगल्या पद्धतीने विचार केला तर आम्ही एक प्रवास करत असताना, त्या प्रवासाचा उल्लेख आता इथे जाणून करणार नाही, पण तो प्रवास करत असताना मोहाडी जर सोडला तर मोहाडीच्या पुढे दापोरा, नागझरी, धानोरा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये 750 ते 800 हेक्टर जमीन ही शासनाची. आणि शासनाची जमीन असून तिथं 3 गोष्टी आहेत. एक गिरणा आहे, गिरणावर बंधारे, सेकंड रेल्वेचा रूट आहे, इकडनं शिरसोलीकडून येणारा हायवे, तिकडनं एरंडोल करून येणारा हायवे, तिकडनं एरंडोल नेरे जाणारा हायवे, आणि त्यामध्ये ती शासकीय जमीन आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचं एक नियोजन या पद्धतीचं आहे की माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून तिथं MIDC उभी राहील का, आणि त्या ठिकाणी MIDC उभी राहून त्या ठिकाणी नवीन उद्योग येऊन खऱ्या अर्थाने रेल्वे, पाणी, रस्ता ज्या MIDCला आवश्यक आहे. आपला हा जो पट्टा आहे, जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, नरडाणा MIDC असेल, हा D झोन प्लस आहे. आणि त्याच्यामुळे इकडे उद्योग येण्याकरता थोडेसे लोक अनास्था दाखवतात उद्योगपती. पण येणाऱ्या काळामध्ये जलसिंचनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी जर MIDC
आली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. आज आपण पाहतोय वाघूर प्रकल्प पूर्ण झाला आहे. आज आपण पाहतोय स्वर्गीय हरिभाऊ जावडेंचं स्वप्न होतं शेळगाव बॅरेज. आज माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून शेळगाव बॅरेज पूर्ण होत आहे. आज आपण पाहतोय दरेगाव लोंढे प्रकल्प पूर्ण झालेला आहे. आज आपण पाहतोय पाडळसरे 3 जून 1996ला माननीय गोपीनाथजी मुंडे असताना त्यावेळेस त्याची नीव रोवल्या गेली. आज त्याची सुप्रमा माननीय नामदार गिरीश भाऊ असतील, गुलाबराव पाटील असतील, अनिल दादा, सगळे आमदार खासदार या सगळ्यांच्या प्रयत्नातून 4,980 कोटी रुपयाची सुप्रमा या ठिकाणी आता केंद्रामध्ये मंजूर झालेली आहे. आणि पाडळसरेचा परिणाम असा आहे, धुळे जिल्ह्यातले 2 आणि जळगाव जिल्ह्यातले 4 असे 6 तालुके सिंचनच नाही तर आपण म्हणाला त्या पद्धतीने उद्योगाकरता सुद्धा ते पाणी खऱ्या अर्थाने उपयोगात पडेल असा अतिशय व्यापक प्रकल्प येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सुखावता देण्यासाठी तयार होतो. महाराज, ह्या सगळ्या विकासाची सगळं पाढा आपण या ठिकाणी पूर्ण विस्तृतरित्या सांगितलं, पण त्यापूर्वी आपण या जळगाव जिल्ह्यामध्ये तोडफोडीचं आणि जोडतोडीचं जे काही राजकारण जे घडलं ते जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीने घडवलं असं आपण सांगितलं. आणि आपल्या जवळचा आपला खासदार आपला पक्ष सोडून हा यांच्या पवार उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये जातो, ही कशाचं होतं आणि त्यांचा पक्ष सोडण्याचा आपल्या याच्यावरती कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो? भारतीय जनता पार्टी हा केडर पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचं संघटने बूथ प्रमुखापासून आहे. त्यामुळे असं काही एखादा नेता गेला म्हणजे त्याच्यासोबत कार्यकर्ता जातो असं भारतीय जनता पार्टीत घडत नाही. दुसरा मुद्दा, भारतीय जनता पार्टीची एक पद्धती आहे की इथं संयम जर असेल तर तुमच्या जीवनात यश आहे. संयम, संपर्क, संवाद आणि सातत्य या 4 सकारावर उद्याचं नेतृत्व घडत असतं. 2019ला विद्यमान खासदार ए.टी. नानांचा तिकीट कापल्या गेलं. ए.टी. नाना 4 लाख मतापेक्षा जास्त 3 लाख मतापेक्षा जास्त निवडलेले होते. 3,83,000च्या वर त्यांचा लीड होता. त्यांचं तिकीट कापल्या गेलं पण त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही. स्मिताताईंची उमेदवारी जाहीर झाली, त्यांच्या पत्रकं छापल्या गेले, प्रचार जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघात झाला. स्मिताताईंचं तिकीट कापल्या गेलं पण त्या एकनिष्ठ राहिल्या. आज त्याचं फळ स्मिताताईंना भेटतंय. इथे थांबलं ना तर फळ आहे. माननीय विनोदजी तावडे, खरं म्हणजे एवढ्या मोठ्या विषयावर मी बोलू नये, पण राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे साहेबांचं 2019ला काही कारणास्तव तिकीट थांबलं. पण त्याचा परिणाम आज असा झाला की लोकसभेचे उमेदवारांचे जे डिक्लेरेशन आहे ते स्वतः तावडे साहेब करत आहेत. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांची उमेदवारी काही कारणास्तव 2019ला थांबली. आज महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. कदाचित उमेश पाटील थांबले असते तर कदाचित त्यांच्या जीवनात काहीतरी घडलं असतं. पण राजकारणामध्ये वेगात प्रवास करायची आज प्रत्येकाला सवय आणि त्याचा परिणाम आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना दिसेलच. पण याच्यातून भाजपवर काही परिणाम होईल असं मला 1% वाटत नाही. उमेशजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून आपण आता भारतीय जनता पार्टीच्या जवळ आले आहोत. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण आता सध्या प्रचाराची भूमिका, मतदारांपर्यंत पोहोचण्याची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची म्हणजे आपल्या पक्षाची कशा पद्धतीची आहे? जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीने आपले मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, ज्यामध्ये आपला राष्ट्रवादीचा सुद्धा मुद्दा असू शकेल की फक्त भाजपचेच जे विकासाची कामाचा जो पाडा आत्ता आपल्याला जळकेकर महाराजांनी वाचवला तोच तुम्ही तिथे सगळ्यांपुढे सांगणार आहात की तुमचे काय मुद्दे देतात? सुरुवातीला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये ज्या महायुतीमध्ये सहभागी झाला, परंतु जे आमची विचारधारा पूर्वीपासून आहे त्या विचारधारेला कुठेही आम्ही बदल त्यामध्ये न घडवता बहुजन विकास सरणी ठेवत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सहभागी होत त्या ठिकाणी संघटन आणि सहभाग या महायुतीमध्ये नोंदवलेला आहे. आणि त्या पद्धतीनेच आम्ही आमच्या प्रचार प्रसारामध्ये त्या ठिकाणी लोकांना पटवून देतोय की ज्या पद्धतीने या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात जो विकासात्मक वाटचाल सुरू आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्राची नवनिर्मिती करण्यासंदर्भात नरेंद्रभाई ज्या पद्धतीने आपली वाटचाल करत आहे त्यासाठी राष्ट्रासाठी राष्ट्रवादी हे ब्रीद घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय असेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही बहुजन विचारसरणीची विचारधारा आहे. त्यामध्ये आम्ही लोकांना त्या पद्धतीने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याच
पूर्वाश्रमी आपण ज्या पक्षात एकत्र होतात अशा भैयासाहेबांनी मात्र आपल्यावरती असा आरोप केलेला आहे की जळगाव जिल्ह्याचा विकास झालेला नाही, जिल्ह्याच्या आजूबाजूला जो विकास झालेला दिसतोय दळणवळणाच्या माध्यमातून तो गडकरींच्या माध्यमातून झाला आहे, तो काही तुमच्या खासदारांनी केलेला नाही. आज त्या खासदारांना आपण समर्थन करतात, भाजपला आपण समर्थन देतात, भाजपच्या उमेदवारांचा आपण प्रचार करतात. भैयासाहेबांचा हा विषय आपण कशा पद्धतीने पहिला एक तर असा आहे की खासदारांचं काम हे काम ज्या देश पातळीवर जे निर्णय होतात त्या निर्णयाला समर्थन देणं आणि मग ते देश पातळीवर जे निर्णय हे खालपर्यंत येणं म्हणजे गडकरी असतील हा देशाचाच एक हिस्सा आहे. त्या गडकरींना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळालं हे ज्या वेळेला या विद्यमान खासदार त्या ठिकाणी मेजॉरिटीत बसले, ते सरकार आलं आणि मग ज्या त्या विभागाचे जे विकास होतात याचाच अर्थ इकडचे जे खासदार आहेत त्यांचंही त्यामध्ये योगदान आहेच. भाईसाहेब, हे सगळे मुद्दे आपण जसं सांगितलं की हा एवढा मोठा विकास जो जळकेकर महाराजांनी किंवा उमेशजींनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवला आहे, त्याला तुम्ही आता कशा प्रकारे छेद देणार, कशा प्रकारे? म्हणजे दोघं अध्यक्षांनी भविष्यकाळ सांगितला, मी वर्तमान काळामध्ये जगतो. 10 वर्षात खासदारांनी कोणता प्रकल्प आणला आहे? त्या MIDCमध्ये त्यांचे प्रश्न सुटलेत का? जळगावमध्ये MIDC वाढ झाली का? भुसावळची MIDC काय प्रश्न आहेत? नवीन MIDC तर नंतर होईल, पण तो आज जे कारखानदारी कुठली नवीन आलेली आहे, असलेले सहकारी कारखाने विक्री काढलेत. जो मधुकर सहकारी कारखाना भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होता, तो खऱ्या अर्थाने जर त्याला आर्थिक मदत केंद्र सरकार राज्य सरकारने केली असती तो कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिला असता, पण तो विक्री काढला गेला. का काढला गेला? आज ते शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाही, कामगारांचे पैसे दिले जात नाही. केंद्र सरकार त्याला 10-20 हजार कोटी प्रकल्प आणतात तुम्ही, आणि 50-100 कोटी देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्र सरकारने जर त्या ठिकाणी मनात आणलं असतं तर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिला असता. हे प्रमुख प्रश्न माझा त्या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यात फक्त चोपडा सहकारी कारखाना आहे. शेतकरी जो केंद्रबिंदू आहे त्याच्या आर्थिक उन्नतीकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून, याचं म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राचे जे कायदे आहे ते आम्ही अंमलबजावणी आहे कार्यक्रम ते आम्ही करतो. खासदारांनी काय केलं प्रश्न आहे. माझं तर पुढे जाऊन असं म्हणणं आहे की खासदारांना जो निधी येतो त्याचा विनियोग काय केला हा जनतेपुढे त्यांनी मांडावा. खरं म्हणजे भैयासाहेबांनी जे सांगितलं की आम्ही भविष्य काळावर बोलतोय, खरं म्हणजे भविष्य काळावर बोलत नाही, आम्ही वर्तमान काळावरच बोलतोय. मुक्ताईनगरची MIDC जी आहे माडेगाव परिसरातली, ती भविष्य काळाला धरून नाही भैयासाहेब, अद्याप मंजुरी नाही. दुसरी गोष्ट नगरदेवड्याची MIDC मंजूर आहे, मंजूर नाही आहे. 40 आपलं इथं चिंचोली म्हणून गाव आहे, त्या चिंचोलीचा उद्योग मंत्र्यांकडे तो पूर्ण प्रस्ताव तयार झालेला लोकसभेपुढे थांबलेला आहे. एकच मुद्दा. आणि एक आपण भैयासाहेबांनी सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला सांगितलं की मधुकर साखर कारखान्याचं काय झालं, चोपडा साखर कारखाना आहे. मला स्वाभिमान आहे की जे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा बँक कैलासवासी मुग पवार असतील, कैलासवासी आमच्या सगळ्यांचे भाऊसाहेब प्रल्हादरावजी पाटील असतील, ज्यांनी जळगाव जिल्ह्याचं नाव शिखर बँक इथून जिल्हा बँकेपासून शिखर बँकेपर्यंत नेलं. जी शिखर बँक कैलासवासी प्रल्हाद भाऊंच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्तुंग शिखरावर होते, नंतरच्या काळामध्ये सहकार क्षेत्राचं वाटोळं त्या शिखर बँकेच्याच माध्यमातून झालं. मला असं वाटतं काही अंशी सहकार क्षेत्र भैयासाहेब त्यानंतरच्या काळामध्ये माननीय पवार साहेबांना मानणाऱ्या वर्ग कार्यकर्त्यांच्या ताब्यात होतं. आणि सहकार क्षेत्राचं केवळ जळगाव जिल्ह्यातले साखर कारखाने नाही, केवळ खानदेशातले नाही, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सूतगिरण्या असतील, साखर कारखाने असतील, याचं सगळ्यात मोठं पाप मला असं वाटतं राष्ट्रवादी पवार साहेबांच्या जवळची जी लोक आहेत यांनी शिखर बँकेच्या मधून सहकार क्षेत्राचं वाटोळं केलं. नाही, महाराज म्हणणं अतिशय खोटं आहे. केंद्र सरकारने कायदे बदल केले, केंद्र सरकारचा हस्तक्षेप फार या सहकार क्षेत्रात झाला, त्यामुळे आज सहकार क्षेत्रात वाटोळं झालं आहे. आज विकास सोसायट्या बंद पाडण्याचं काय काम आहे? नाबार्ड आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला अनुदान दिलं, मदत केली तर त्या सोसायट्या सुरू होतील. आज शेतकऱ्यांना वनवून फिरावं लागतं आहे. सहकार खातं त्या ठिकाणी निर्माण केलं, अमित शहाजीच्या ताब्यात आहे. माझं म्हणणं तुम्ही डायरेक्ट फायनान्स करा ना, एवढी ताकद तुमची आहे, एवढं उत्कर्ष तुम्ही करताय, का शेतकऱ्यांना बनवत आहेत? माझा एक यांच्या प्रश्नाला एक क्रॉस आहे की MIDC हा लोकसभेच्या निवडणुकीचा मुद्दा नाही. व्हेरी गुड. MIDCचा काय? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतं. याला खासदार त्या ठिकाणी थोडी हे करणार आहे. हे धोरण हे राज्य शासनाचं असतं, तो विधान परिषद सभेच्या निवडणुकीच्या अंतर्गतचा विषय आहे. मी आधीच सांगितलं की खासदार हे देश पातळीवर जे निर्णय होणारे असतात त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी MIDC करतोय. MIDC मुद्दा त्यांनी केला,
म्हणून माझं म्हणणं आहे आपल्या दोघांच्या MIDC निदर्शनास मी आणून देतो एक मुद्दा आपल्या महत्त्वाची दोघांच्या आहे. लक्षात आणून उद्योगधंदे देऊ आणणार नाही का इच्छितो तुम्ही? की ज्या मग पद्धतीने खासदारांनी काय कामं भैयासाहेबांनी केले? भैयासाहेबांनी ज्या खासदारांची पद्धतीने कामगिरी उद्योगांची असलेला भूमिका निधी मांडली त्यांनी कुठे वापरला उद्योग केंद्रातून जर येत असतील आणि 2 बाकडे असं नाही चालत. असं नाहीये. उद्योग केंद्रातून येत असतील. तुमचा कदाचित आपण या लोकसभेच्या अंतर्गतच आपण सगळे रहिवास करतो. हो, हो. कदाचित आपण ते बघत नाही की खासदारांनी काय काय कोणता केलं. पक्ष? तुम्ही सांगा. खासदारांना तुम्ही वाचन करा. तुम्ही सांगा. तळागाळाच्या तुम्ही सांगा. वाड्या वस्त्यांपासनं ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी जे काही कामं निदर्शनास आलेले आहेत, जे करण्याची गरज त्या ठिकाणी होती ते कामं त्यांनी त्या ठिकाणी केली. आज जर आपण पाण्याचा प्रश्न पाहिला तर या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अमृत योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. त्या अंतर्गत प्रत्येक नगरपालिकांना अमृत योजनेअंतर्गत पुढील 50 वर्षाच्या काळासाठी सिंचनचं काय हे दिलेलं आहे. केंद्र मी सरकारची एवढं एकच सांगेल की या खासदार या ठिकाणी जे दोघे खासदार निष्क्रिय होते, त्यांनी कोणतेही काम केले नाही अशी तुमची भूमिका आहे. परंतु अशा असलेल्या निष्क्रिय खासदार म्हणजेच उन्मेष पाटील यांना आपण घेतलेलं आहे, त्यांना आपण जवळ केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज प्रचार करत आहात. माझं असं म्हणणं आहे की खासदारांनी केलेले कामं जनतेपुढे आणावी. त्यांचा असलेला निधी कुठे वापरला ते सांगावं. आता महाराजांनी सांगितलं MIDC प्रश्न. उन्मेष पाटील म्हणता की त्या ठिकाणी MIDC हा त्यांचा प्रश्न नाही. खासदार उमेश नेमाडे म्हणतात खासदारांचा प्रश्न नाही. मग खासदारांची कामगिरी काय? कामगारांची किमान 3 महिन्यातून 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी एक जनसंवाद आयोजित करा. तुम्ही 3 महिन्यात कामं केली. जोपर्यंत तुम्ही लोकांचा सहभाग, लोकांचं सहकार्य घेणार नाही, तुमची तोपर्यंत कामगिरी यशस्वी होत नाही. असलेला निधी प्रामाणिकपणे शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे. उन्मेष पाटील यांच्या बंडखोरीजीत होऊन तुमच्याकडे आलेले आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघतात असा माझा उन्मेष पाटील का आले हा संशयाचा विषय भारतीय जनता पार्टीने करावा. भारतीय जनता पार्टी सोडून ते भारतीय जनता पार्टी एवढी जर सक्षम आहे, एवढी कार्यक्षम आहे, तर ते सोडून का आले? कारण प्रचंड गटबाजी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी व्यक्तिद्वेष देखील आहे. त्या ठिकाणी अनेक नाराजी आहे आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न त्या पक्षात राहून सोडवले जात नाही. म्हणून उन्मेष पाटील या ठिकाणी आमच्याकडे आले. खरं म्हणजे भैयासाहेबांनी एक सहकाराचा मुद्दा सांगितला. मी पुन्हा तो मुद्दा कंटिन्यू करतो की सहकार क्षेत्र, सहकार खातं अमितजी शहा यांनी निर्माण केलं आणि नंतर सहकाराची खऱ्या अर्थाने दुर्दशा झाली. मला असं वाटतं सहकार खातं निर्माण होऊन भैयासाहेब 3-4 वर्ष झालेले आहेत, पण मुळात आपल्या जळगाव जिल्ह्याचा सहकार जर आपण पाहिला तर हा 10 वर्षाच्या अगोदर मोडकळीस आलेला आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. विकास तेच सांगतोय आपल्याला की तुम्ही जे मोडकळीस आणलंय ते दुरुस्त करण्याकरता केंद्र सरकार. दुसरा मुद्दा आपण विकास सोसायटीचा सांगितलं की विकास सोसायटी बंद करण्याच्या मार्गावर आहे. मी आपल्याला आपल्या माध्यमातून राजेशजी भैयासाहेबांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की उलट आता विकास सोसायट्यांना खूप चांगल्या पद्धतीने व्यापकता निर्माण झाली. तुम्ही विकास सोसायटीच्या माध्यमातून मेडिकल स्टोअर टाकू शकतात. तुम्ही विकास सोसायटीच्या माध्यमातून मेडिकल स्टोअरपासून तर पेट्रोल पंपापर्यंत जर तुमच्या विविध कार्यकारी सोसायटीची जागा असेल तर तुम्हाला सहकार खात्याकडून खऱ्या अर्थाने पेट्रोल पंपाची सुद्धा परवानगी भेटू शकते. माझ्या स्वतःच्या गावामध्ये मेडिकलची परवानगी आम्ही आमच्या विकास सोसायटीमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे सहकार्य मोडकळीच येत नाही. तर अमितजी शहांनी ही जी हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राच्या काही 2-4 लोकांची चालू होती, हिला खऱ्या अर्थाने चाप बसावा आणि या महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथे चालू होतं हे सगळं बंद करण्याकरता सहकार खातं निर्माण झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सहकार खातं उज्ज्वलतेकडे कसा प्रवास करते हे दिसेल. मुद्दा 2, शेतकऱ्यांचा विषय आपण सांगतात की उन्मेष पाटील का आलेत, हा चिकित्सेचा विषय, हा संशोधनाचा विषय. मला असं वाटतं याच्यावर संशोधन चिकित्सा करण्यापेक्षा त्यांना तिथं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता येत नव्हते असं जर आपण म्हणत असाल तर शेतकऱ्यांकरता सर्वात जास्त उन्मेष पाटील बोलत होते. एक मुद्दा. दुसरा, पोखरा योजना महाराष्ट्रामध्ये नंबर 1 जर कुठे असेल ऑथोराईज, आपण आत्ताही जिल्हा कृषी अधीक्षक आदरणीय तडवी साहेब आहेत किंवा चंद्रकांत पाटील आहेत, त्यांना आपण विचारलं तर पटकन आपल्या लक्षात येईल की जळगाव जिल्ह्यातली पोखरा योजना ही महाराष्ट्रात नंबर 1 वर आहे. तीच गाव आहे. गावं वाढलीच नाही ना महाराज. गावं वाढताना भैयासाहेब आपल्याला आपण त्या क्षेत्रामध्ये खूप जाणते आहात. मला असं वाटतं उद्योगधंदे काढले पाहिजे. मला असं वाटतं पोखरा उद्योग, भौगोलिक परिस्थिती, त्या गावाची संख्या, आपण एखाद्या 200 गावाच्या वस्तीमध्ये मेडिकल काढलं काय उपयोग त्याचा? भैयासाहेब मला काय पाहिजे. आपण सहकार्यात गेलं तर लगेच त्याचं ऑब्जेक्शन ऑडिट येतं. शेवटी माझं म्हणणं आहे की अनिष्ट तफावतमध्ये असलेल्या सोसायट्या याकरता अनुदान सरकारने द्यावं, त्यांना
ऊर्जित अवस्थेमध्ये आणावं आणि शेतकऱ्यांचं भलं करावं. मला असं वाटतं आपण जर आता या पद्धतीने जिल्हा बँकेचा विषय सांगत आहात, जरा बाजूला जाऊन बोलायचं म्हटलं तर जिल्हा बँक आणि लोकसभा यांचा संपर्क नाही. आपण अनेक वर्ष जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले आहात आणि जिल्हा बँकेचं मला असं वाटतं जेव्हा आपणही संचालक होतात, नाथाभाऊ रोहिणीताई त्यावेळेस अध्यक्ष होत्यात, मला वाटतं त्यावेळेसही जिल्हा बँकेकडे कोणीही पाहिजे त्या पद्धतीने आपण लक्ष दिलं नाही. आपण जर क्रायटेरिया तपासला जिल्हा बँकेचा, मला त्या खोलात जायचं पण नाही आहे. आपला जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जो आपण लावलेला आहे तो क्रायटेरिया खरोखर शेतकऱ्यांसाठीच आपण कर्ज देतो का जिल्हा बँकेत? शेतकऱ्यांसाठीच कर्ज दिलेलं आहे का आपण जिल्हा बँकेत? जिल्हा बँकेमध्ये कोण कोण थकबाकीदार आहे? मला त्या मुद्द्यात जायचं नाही. माझा मुद्दा आपला बाजूला सरकतो. आपला शेतकरी मुद्दा महत्वाचा, शेतकरी मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा आहे की आपण केंद्रीय स्तरावरची म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकी मी आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की पोखरा योजनेच्या माध्यमातून आज किमान 900 पेक्षा जास्त ट्रॅक्टर सबसिडीवर आहेत. पॉवर विडर सारखी मशीन पेरणी यंत्र जे आहेत ते किमान 600 पेक्षा जास्त गेलेत. नांगर 750 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. रोटोवेटर 900 पेक्षा जास्त घेतले. सिंचनाचे जे वैशिष्ट्य आहे, सिंचनाचं जे वैशिष्ट्य हजारो कोटी त्याचा एक क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया जो आहे ते वाढलं पाहिजे. भैयासाहेब राज्याचे 100%. पण आपल्या माध्यमातून सांगतो की पोखरा योजना आल्यानंतर एक योजना ज्यावेळेस येते तेव्हा ती 3 वर्षासाठी असते. पहिला टप्पा जो होता तो 3 वर्षासाठी होता. दुसरा टप्पा जो होता तो 3 वर्षासाठी होता. मध्यंतरी कोरोनासारखा एक दुर्धर आजार सगळ्या देशामध्ये फैलला, जगात फैलला. कोरोनाच्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यात ज्या काही शेतकरी बांधवांना पोखरा योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्यासाठी तो टप्पा जो आहे तो थोडा वाढीव झाला आणि आत्ता पुन्हा तिसऱ्या टप्प्यामध्ये जी उरलेली गावं आहे ती घेतल्या जातील. एकाच वेळी तुमच्या जिल्ह्यातली सगळी गावं घेता येणार नाही. एकाच वेळी तुमच्या गावातले सगळ्या लोकांना तो लाभ मिळू शकत नाही. काहींना अत्यल्प भूधारक आहे, अल्पभूधारक आहे, बहुभूधारक आहे. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. विहिरीचं वैशिष्ट्य होतं पोखरामध्ये विहीर ॲडजस्ट होत नव्हते. आता विहिरी करता सुद्धा तो क्रायटेरिया बदल केला आणि शेतकऱ्यांना आता पोखरा योजनेतून विहीर सुद्धा घेता येईल असा क्रांतिकारी निर्णय मला वाटतं यावेळेस सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. ठीक. आपण उमेशजी तुमच्याकडनं असं जाणून घेऊ की महागाईचा मुद्दा सुद्धा सातत्याने पुढे येतोय की मागच्या 10 वर्षात जेवढी महागाई झाली तेवढी महागाई याच्यापूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे महागाईला तोंड द्यावं लागतंय. अशा भाजपला आपण साथ दिलेली आहे. महागाई हा खरं तर विरोधकांकडून येणारा हा विषय आहे. जर आपण पाहिलं की भारताचा GDP जर तुम्ही पाहिलं, जर आजच्या तारखेमध्ये जर आपण जगामध्ये आपली अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर येते आहे, तर मग याचं जे आपण कॅल्क्युलेशन करतो किंवा जे काही आखणी असते की किती प्रमाणामध्ये या ठिकाणी देशामध्ये तुमचा अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली आणि त्याच प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने लोकांपर्यंत आपण काही वस्तूंचे भाव वाढवतो त्या प्रमाणामध्ये इकडे अनेक लोकांना त्याच्या फायदे सुद्धा दिले जातात आणि तसंच त्या प्रमाणावर ते कमी अधिक होत असतं. परंतु एकीकडे आपण पाहतो की महागाई जर वाढली त्याचा आपण उदो करायचा किंवा त्याला टार्गेट करायचा, तो मुद्दा घ्यायचा. परंतु ज्या प्रमाणामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पगार असतील, जे काही अनुदान असतील, ज्या पद्धतीने ते दिले जातात त्याच्यावर कोणी बोलायला तयार नसतं. फक्त ते महागाईच्या आकडे दिसतात. की महागाईचं एक वैशिष्ट्य 2004 साली उदाहरणार्थ आपण फिक्स आकडा सांगत नाही. 2004 साली जर पेट्रोल 40 रुपये लिटर असेल तर 2009 साली ते पेट्रोल 35 रुपये होणार नाही. 2009 साली जर पेट्रोल 50 रुपये झाले तर 14ला ते कधी 40 रुपये होत नाही. 2014चं पेट्रोल 19ला जर 60 रुपये झालं तर ते कधी 50 रुपयावर येणार नाही. हा जो दर आहे, हा जो आपण सगळे दर पाहतो, हा वाढता आलेख असतो, हा कधी कमी नसतो. महागाई त्याच्या माध्यमातून नाही, इतर सगळ्या गोष्टीचा जो आपण दरडोई उत्पन्नाचा दर असतो. जसं मला वाटतं की शेतकरी म्हणून, मजूर म्हणून माझं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. माझ्या दरडोई उत्पन्नाची जेव्हा वाढ होते तेव्हा त्याच्या अनुषंगाने जे विषयाचा डेव्हलपमेंट ग्रोथमध्ये, GDPमध्ये जनरल डेव्हलपमेंट ग्रोथ आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने त्याची वाढ होत असते. आज मिलेट इयर झालं. आपल्या माहितीकरता सांगतो की 2023 हे मिलेट इयर होतं. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं. ते तृणधान्य वर्ष होताना परिणाम काय झाला? गेल्या वर्षी शेतकऱ्यांना विचारा दादर कोणत्या भावात गेले, गेल्या वर्षी शेतकरी बांधवांना विचारा बाजरी कुठल्या भावात गेले. तृणधान्याच्या माध्यमातून आपण मिलेट इयरवर बोलतोय भैयासाहेब, आपण मिलेट इयरवर बोलतोय. तर मिलेट इयरच्या माध्यमातून परिणाम काय झाला? मिलेट इयरच्या माध्यमातून परिणाम झाला. माझी उलट भैयासाहेबांना विनंती आहे की मोदी साहेबांनी जे मिलेट इयर सांगितलं, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 23ला झालं,
पण मला असं वाटतं वयाच्या 40 नंतर आमच्या आहारात ज्वारीची बाजरीची भाकर जर वाढली, राजगिऱ्याचं प्रमाण वाढलं, तर फिजिकली फिट राहण्याकरता ते खूप गरजेचं आहे. आणि त्याचा परिणाम अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा मोदीजी गेल्यानंतर ज्वारीची भाकरी करावी लागली. हा मिलिटरीचा परिणाम जगाने मान्य केला. दादर 4,500पेक्षा जास्त गेले, बाजरी 4200पर्यंत गेली. हा जो अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना फायदा होतो. आणि ही जी जशी महागाईचं आपण बोलतो तर शेतकऱ्यांच्या भावावर आपण बोललं पाहिजे. कापसाचा एक मुद्दा भैयासाहेबांनी सांगितला. मला असं वाटतं कापसाच्या मुद्द्यावर माझ्यापेक्षा चांगलं भैयासाहेबच बोलू शकतील. त्याचं कारण असं आहे की भैयासाहेबांना सहकार क्षेत्रातली माहिती आहे की जिनिंग कापूस हा काही जळगाव जिल्ह्यापुरते विषय नाही. कापूस हा काही उत्तर महाराष्ट्राचा भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे चढ उतार होत असते. महाराजांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. कॉटन फेडरेशनला मी देखील अध्यक्ष बरेच वर्ष होतो, डायरेक्टर होतो. केंद्र सरकार राज्य सरकारने भाव 6,000 6,500 दिलेला आहे. त्याच्यापेक्षा 2,000 त्याला अनुदान दिलं असतं तर शेतकरी समाधानी झाला असता. अनुदान केंद्र सरकार राज्य सरकार देऊ शकत होतं. मागच्या वर्षी कपाशीला 10,000 12,000 भाव मिळाला होता. यावर्षी 6 ते 7च्या दरम्यान आहे. त्याच्या अनुदान आम्ही मागणी केलेली आहे. वेळोवेळी ते अनुदान द्यावं ही विनंती त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. भाईसाहेब, हे जसे सगळे मुद्दे जेवढे आहेत तुमच्याजवळचे किंवा महागाईच्या संदर्भातले असतील, कापसाच्या संदर्भातले असतील, जे भारतीय जनता पार्टीने कोणतेही काम केलेले नाही असे आपण म्हणतात आहेत, हे दोन्ही खासदार या ठिकाणचे निष्क्रिय होते असं आपण सगळं सांगतात आहेत. हे सगळे मुद्दे सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि तुमचे मुद्देसुद्धा सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवणे, कशा प्रकारची रणनीती ही आपल्या पक्षाकडनं आघाडीकडनं दोन्ही भागामध्ये जे दोन्ही मतदारसंघामध्ये कशी राबवली जाते? आम्ही महाविकास आघाडीच्या पक्षामार्फत मतदारांना विश्वास देतो आहे की आम्हाला संधी दिल्यास आम्ही त्या ठिकाणी विकास करू. फक्त मोदीजींनी अमेरिकेमध्ये भाकरी खाल्ली याच्यावर न राहता सामान्य माणसाला भाकरी मिळते आहे की नाही, 2 वेळचं त्याला अन्न मिळते आहे की नाही, त्याला रोजगार मिळतो आहे का, बेरोजगारीचं काय झालं, वीज मिळते आहे का, पाणी मिळते आहे का. विद्यमान खासदार आमचे आल्यानंतर प्रामुख्याने शेतीला पाणी, बोजवळ उपसा सिंचन योजना आणि मधुकर सहकारी कारखाना सुरू करण्याबाबत आम्ही निश्चित धोरण आखू. आज खरं म्हणजे मुक्ताईनगरमध्ये 2 नद्या जिवंत आहेत, तापी आणि पूर्णा. आणखी 2 कारखाने त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात. अशी परिस्थिती भौगोलिक असताना केंद्र सरकार सत्ता या खासदारच्या ताब्यात असताना कुठली कारखानदारी आणली, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे कुठले सोडवले, हा महत्त्वाचा प्रश्न आम्ही जनतेपुढे मांडतो. बोजवळ उपसा जलसिंचन योजना जी आहे, प्रतिभाताई पाटलांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. त्याला अधिक निधी कसा मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुकर कारखाना शेजारी कारखाना कसा उभा राहील या दृष्टीने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कारखानदारी उभा करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील. उमेशजी, आपले मुद्दे आणि यांचे मुद्दे आपण कशा पद्धतीने खोडणार आणि ते खोडून मतदारांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे? मतदार हा सुज्ञ आहे देशभरामध्ये, ते जाऊ द्या, परंतु आपल्या रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वच जाणकार आणि चांगल्या सुशिक्षित मतदारसुद्धा तितकाच आहे. भुसावळसारखं एक मोठं कॉस्मोपॉलिटन सिटी, सर्वात मोठं मतदार असलेलं रावेर लोकसभेमधलं हे आहे. त्याच्यामध्ये लोकांपर्यंत जाताना यांच्याकडे खरं तसं पाहिलं ना तर ठोस मुद्देच नाही आहे काहीच. ज्या पद्धतीने विकास सुरू आहे आणि त्या विकासाला जी गती आलेली आहे आणि जे प्रकल्प आज हाती घेतलेले आहेत ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही क्रांती जी घडणार आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भारताचा उदो होतो आहे, त्याची जी कारणं आहेत ती सर्व जनतेला समजून उमजून आहे. त्यामुळे उदो कोणामुळे होतो आहे? मोदी म्हणायपेक्षा पक्ष कुठे, महायुतीचा विषय त्यांनी बघा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहे. आता जर महायुतीचे घटक तुम्ही काही एका पक्षाचं नेतृत्व करत नाही, तुमचे 5-50 लोकांना सोबत घेऊन तुम्ही मत मागायला जाताय आणि तिथे तुमच्यामध्येच आज जर पाहिलं तर जे एनडीए आहे त्याच्यामध्येच 17 लोकांच्या 17 तुमच्याकडे ऐकून घ्या ना, माझं पुढचं 17 लोकांचे 17 दिशेला तोंड आहे असू द्या ना. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी आजच यांचं हे जे उभाडून आलेलं आहे नाराजी, हे कशा पद्धतीनं विकास करतील सांगू शकत नाहीये. आदरणीय भैयासाहेबांनी इथे कमांड आहे, इथे विकासाचं विजन आहे, इथे विकासात्मक यांनी सांगितलं की ते गडकरींनी तो रोड केला. म्हणजे एक व्यक्ती एवढा तो आहे, खासदारांनी केलेलं नाही हे माझं म्हणणं आहे. त्यांचा तो विभाग आहे. साहेब
गडकरी साहेबांनी रोड केले हे तुम्हाला मान्य आहे? देश पातळीवर केले ऐका ना, त्यांनी. देश पातळीवर केले. गडकरी साहेबांनी रोड मान्य केले हो, इथपर्यंत मान्य कबूल केलं आहे. मी. जेव्हा गडकरी साहेब रोड मंजूर करतायत तेव्हा इथून प्रस्ताव इथून मागणी कोण करत असेल? त्यांच्याकडे व्हिजन आहे. हो, पण त्याच्या व्हिजनला म्हणजे याचा अर्थ आता ते तुम्ही- देशाच्या तुम्ही म्हणता अंकलेश्वर रस्ता अजून झालेला आपल्या नाही. माहिती करता अंकलेश्वर सांगतो. रस्ता का झाला नाही? आपल्या माहिती विद्यमान करता खासदार सांगतो. होता, मी केला. मी आपल्या माहिती करता सांगतो, जर आज- गडकरी साहेबांनी आज- मान्य केलेलं आहे, त्यांच्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे मलकापूर ते मिशन आहे. जळगाव किती 2 वर्ष बंद होता रस्ता, का बंद होता? भैयासाहेब आपल्या माहिती त्याच्या करता पुढे सांगतो, जायचं का? तुमचा मुद्दा आपण कंटिन्यू करू. जर भैयासाहेब, रवींद्र भैयासाहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की नितीनजी गडकरींनी रस्ते केले इथपर्यंत तुम्हाला मान्य ते तर मान्य आहे? आहे. त्याच्याकडे आपण म्हणत गडकरी साहेबांकडे विजन आहे. आम्ही केले नाही असं. गडकरी साहेबांकडे मी विजन आहे. खासदार केले नाही. गडकरी साहेबांकडे विजन आहे. 1, गडकरी साहेबांकडे मिशन आहे. 2, गडकरी साहेबांकडे मोदीजींच्या माध्यमातून डायरेक्शन आहे. आणि गडकरी साहेबांकडे या सगळ्या खासदारांचे युनिटी ऑफ कमांड आहे, म्हणून हा सगळा विकास आहे. खासदारमध्ये मी केलं. 2, ऐका मी पण ना, असो. मी केलं म्हणजे आहेच ना, नाही, मागणी नाही, त्यांची नाही, आहे, नाही, मागणी खासदाराची. अहो, 2, अंकलेश्वर रस्ता होईल का ना. होत नाही? भैयासाहेब एवढं मात्र निश्चित आहे की आपण इथून तीन काहीतरी मुद्दे पाठवल्याशिवाय त्या गडकरींना ते अहो, गडकरी आपोआपली स्वप्न भैयासाहेब, करणारी भैयासाहेब, घ्यायची राजाजी, आहे. सगळं आहे. आपल्या माध्यमातून सांगतो, भैया साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने केडी वॅगन का यांनी आता सुरू झालं? यांनी केडी भाकरीचा वॅगन मुद्दा का सांगितला. सुरू केला नाही? भैया साहेबांनी केडी सांगितलं पीक विमा, हे केडी मुद्दे पीक मांडा विमा, तुम्ही. हे मुद्दे केंद्र निश्चित सरकारची मांडा. योजना हो. आहे. मी हप्ता भरलेला आहे. मला का केडी पीक विमा मी आपल्या करता माहिती नाही? करता सांगतो, भैया साहेब, पुन्हा खूप नाही, चांगला प्रश्न आपण केडी पीक उपस्थित विमा केला. महत्त्वाचा प्रश्न केडी आहे. पीक विम्याचा केडी वॅगन अतिशय आता सुरू झालेला आहे. आधी का सुरू झाले नाही? अतिशय केडी महत्त्वाचा प्रकल्प कोणता आला त्या ठिकाणी? केडी अतिशय उत्पादन आला आहे. महत्वाचा केडी पीक हेच विम्याचा उत्तर. प्रश्न आपण उद्धृत केलेला आहे. पण मला पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून, राजेशजी आपल्या माध्यमातून, जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकरी बांधवांना सांगावंसं वाटतंय की आत्ता या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केळी पीक विम्याचा प्रश्न उद्धृत करता येतोय. आज हे बोलताय केळी पीक विम्याचं काय झालं, पण दुर्दैव आहे आमच्या महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाच्या सगळ्या नेत्यांचं की यांनी एक सुद्धा आंदोलन केळी वर्षभरापासून आम्ही मिळावं, आंदोलन केले. एकही नाही. वर्षभरापासून केळी 6 वर्ष शेतकरी केले. पीक विमा धारकांना तो लाभ नाही, मिळाला नाही. पाहिजे याच्याकरता कलेक्टर साहेबांकडे आंदोलन पहिल्यांदा केले. बैठक आम्ही आंदोलन घेतली. केले आम्ही. विनय कुमार आवटेंकडे आम्ही बैठक घेतली. नाही, नाही. अनिल दादा गिरीश याचा भाऊ result गुलाम काय? भाऊ याचा रिझल्ट सांगा. काय? Result याचा काय? रिझल्ट 70% जास्त शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये केळी पीक विमा खोटं प्राप्त आहे. झालेला आहे. अजूनही 50% पेक्षा जास्त आलेले नाही. आपला एक मिनिट, अंदाज 1% तरी आला असेल, परंतु त्याचा लाभ मिळायला सुरुवात झालेली बाकीच्यांना आहे. काय- बाकीच्यांना का मिळत नाही? त्याची अपूर्णता असेल. नाही, त्रुटी आहेत, अनेक त्याची त्रुटी आहेत. भैयासाहेब, त्याचा हक्क आहे. भैयासाहेब, मिळालंच पाहिजे. मला आपल्याला सांगायचं आहे, आपल्या माध्यमातूनच पुन्हा सांगतो की केळी पीक विम्याचा निकष काय होता? हम्म. तो पण एक उद्धव महत्त्वाचा साहेब मुद्दा. मुख्यमंत्री मान्य, असताना मान्य, बिलकुल. मान्य, उष्णता आणि शीतलतेच्या मान्य. कोणी जो तपासणी केली पाहिजे. उद्धव, ऐका ना, ज्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना 3 दिवस जर अति तापमान खाली हा. राहिलं तर शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची मान्य, मान्य, भरपाई मान्य. भेटली असते. पंचनामे कोणी उष्णता करायचे? ऐका ना, हा. उष्णता 3 दिवस राहिली तर त्यांना लाभ भेटत होता. या दडभद्र्या उद्धव साहेब ठाकरे सरकारने त्याचा 8 दिवसात क्रायटेरिया नेला. शेतकऱ्यांचे सगळे वीज कनेक्शन उद्धव साहेब ठाकरेंच्याच वीज कारखान्यामध्ये connection, कापल्या केळी पीक गेले विमा कापल्या बोला. गेले. केळी माननीय पीक विमा अजित बोला. दादा सुद्धा हा. महाविकास आघाडीचे घटक होते. अजित दादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. मान्य अजित दादांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की वीज वितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे कनेक्शन कापू नका. पण अजित एक दादांच्या बिल भरल्याशिवाय निर्णयाला ऐकून घ्या. भैयासाहेब ऐकून सुद्धा घ्या. अजित दादांच्या निर्णयाला फाटा देऊन सुद्धा उद्धव साहेबांच्या सरकारने अजित दादांना ग्राह्य धरलं नाही. आणि त्यावेळेस उद्धव साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले. पीक विम्याचं आपण केळी पीक विम्याचं सांगतायत, पण मी आपल्या माध्यमातून पुन्हा सांगतो, त्रुटी वगळता 82,000 शेतकरी होते. 82,000 शेतकरी होते. 84. 84,000. त्याच्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास 57,000 पर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळाला. आता उरलेल्या 12,000 शेतकरी आहेत काही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झालेली नाही, आहे. झाली नाही. अजून झाली नाही. मग तुम्ही उन्मेष पाटलाचा विरोध करताय. पंचनामे. जर ते पंचनामे खोटे, जर ते पैसे त्यांच्या खात्यावर येत नाही तर लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर उन्मेष पाटलांनी सुद्धा याच्यावर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मला आनंद होतोय, उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहे. तुम्हीच नाही, ज्यांना घेतलं म्हणजे माझ्या उन्मेष पाटलांचा विरोध माहितीप्रमाणे- करतायत का आपण? माझ्या माहितीप्रमाणे 44,000 शेतकऱ्यांना मिळाले. एकदा आपण clarification करा, उन्मेष पाटील खरं बोलतायत का तुम्ही खरं बोलताय? उन्मेष पाटलाचा विषय नाही. प्रत्यक्षात केळी पीक विम्याची रक्कम प्रीमियम भरल्यानंतर त्याला केळी पीक विमा मिळाला पाहिजे. पंचनामे त्रुटी एक असतील. त्रुटी असतील दूर कोणी करायच्या, पंचनामे कोणी करायचे? पंचनामे अधिकारी आता तुम्ही satellite पद्धतीने अधिकारी तुम्ही होतात. शेतावर जात नाही, त्याच्यामुळे- पाहत नाही. आणि केळी पीक असं आहे, जर ते लवकर काढलं तर नवीन पीक घेता येतं. एकदा केळी पीक विम्याची रक्कम काढली त्याच्यावर काही रोग आला
तर ती केळी नष्ट ठीक आहे, करा. मला साहेब, फक्त आपण शेवटचा काय एकच मुद्दा सांगताय? तुम्हाला विचारायचा आहे. आपण पुन्हा एकदा आपल्याला सांगू. वेळेचं पण बंधन आहे, जी, आपल्याला जी. फक्त एकच वाक्य मुद्दा बोलायचं की हे सगळे जेवढे मुद्दे आहेत, हो. जो प्रश्न मी दोघांना विचार तसं तुम्हालाही परत विचारतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत यांनी दिलेले सगळे तुमच्याविषयी केलेले आरोप हे खोडणं आणि आम्ही काम केलेलं आहे हे ठासून 100% सांगणं, हे कशा पद्धतीची रणनीती मी आपण आखली आहे. राष्ट्रीय इथे सभा निवडणूक कोणाकोणाच्या होणार आहेत, कोणाकोणाच्या झाल्या आहेत, भविष्यात रणनीती आपली कशी राहणार आहेत, मतदारांपर्यंत आपण कसं पोहोचणार आहेत हे सविस्तर सांगा. राष्ट्रीय निवडणूक आहे, राष्ट्राचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. राष्ट्राचे मुद्दे म्हणत असाल तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे, आज महायुती असा एकमेव घटक आहे की जे जे मुद्दे जाहीरनाम्यात दिलेले होते ते पूर्णत्वास नेले. 370 असेल, राम मंदिर असेल, हे जे सगळे मुद्दे हे सगळे पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही केलेलं आहे, अपूर्ण सोडले नाही. मान्य प्रतिभाताईंच्या कार्यकालामध्ये बोदवड उपसा सिंचन आज 2024 पर्यंत सुद्धा अपूर्ण राहत आहे. हे सगळे मुद्दे झाले, हे पोहोचणार कसे आहात आपण 100% सगळ्यांपर्यंत कशा मी आपल्या कसं राहणार आहे, कसं आमचं एक विजन ठरलेलं आहे. त्या विजननुसार माननीय देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे संकटमोचक मान्य नामदार गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमचे दोन्ही खासदार आत्ता जे ठराविक प्रश्न या जळगाव जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या प्रलंबित आहे, जसे यांनी सांगितलं बोदवड उपसा सिंचन, की आमचं भाग्य आहे की यांच्या काँग्रेसच्या कार्यकाळात प्रतिभाताईंच्या कार्यकाळातला प्रलंबित प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या खासदार रक्षाताईंच्या माध्यमातून सुटेल, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. ह्या पाडळसरीचा विषय हा अंतिम टप्प्यात आहे, हा तर आपल्याला सगळ्यांना आपण मीडियामधून पाहिलेलाच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो, आशा, विश्वास आणि आत्ता गॅरंटीच्या माध्यमातून मी आपल्याला एकच सांगेल कि अगर देश की सुरक्षा तो रावेर से रक्षा और भारत की अस्मिता तो जलगांव से स्मिता, देख लेना आप भी अपनी आंखों से, स्मिता तय और रक्षा तय चुन के आएगी लाखों से. या विषयाचा समारोप करत असताना आपण या तिघांकडनं एक विषय पुन्हा परत जाणून घेणार आहोत की मतदानाचा टक्का हा दिवसेंदिवस कमी होतोय, यासाठी व्यक्तिशः आणि हा पक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे का, आणि ती कशा पद्धतीने आपण निभवणार की जेणेकरून मतदान वाढलं पाहिजे. दिवसेंदिवस मतदानाचं प्रमाण हे कमी होतं आणि त्याचं काय कारण आहे आणि त्याच्यासाठी आपली भूमिका कशी राहणार आहे हे तिघांनी एकेका वाक्यामध्ये स्पष्ट करावं अशी मी आपल्याला विनंती करणार. सुरुवातीला या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याकरता सर्व तरुण वर्गांनी अधिकाधिक मतदान करावं, वयस्करांचं मतदान नोंदवावं, ही आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने कार्यकर्त्यामार्फत भूमिका वठवणार आहोत. उमेशजी, आपली कशा प्रकारची भूमिका असेल आणि कशा पद्धतीने आपलं मतदान वाढलं पाहिजे यासाठी आपण काळजी घेणार आहोत? आम्ही सर्वच NGOंना, विविध सामाजिक संघटनांना, कार्यकर्त्यांना प्रबोधनात्मक कार्यक्रमातून पथनाट्यांद्वारे आमचे हे सुरू आहेत की जास्तीत जास्त मतदान हे झालं पाहिजे आणि पुन्हा नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाले पाहिजे. आणि युवकांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची एक क्रेज आहे, त्यामुळे युवकसुद्धा घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतायत. महाराज, आपण कशा प्रकारे सांगाल की जेणेकरून मतदान वाढलं पाहिजे, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, त्याचं काय महत्त्व आहे लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि या सर्वच दृष्टिकोन आपली भूमिका कशी आहे? खरं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. ग्रामीण भागात तरुणांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण मोदीजींना तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना पाहण्याचं. मध्यम वयाच्या आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हाची जी तीव्रता आहे त्याच्यामुळे काही अडचणी येत आहेत, पण 12 वाजेच्या आत माझी सगळ्यांना विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मतदान करून घ्यावं. आणि मतदानाची टक्केवारी जी घटते ती मी पुन्हा सांगेल की आमच्या मित्र पक्षांचे जे लोक यांच्या बाबतीत घडते. मागच्या वेळची मतदानाची टक्केवारी ही 55.55 होती. प्रश्न असा पण आहे, त्या मतदान 55 वाढवण्यासाठी मध्ये ऐका ना, त्या 55 मध्ये 65% मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालेलं होतं. मी पुन्हा आपल्याला विनंती करेन की लोकशाही हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे. मतदान हा आपला राष्ट्रीय सणासारखा सण आहे, म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त मतदान करावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. मी तिघांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि हे निश्चित आहे, मतदानाचा टक्का वाढला तर आपल्या चर्चा असतात की मतदानाचा टक्का वाढला तर भाजपला फायदा होईल किंवा राष्ट्रवादीला नुकसान होईल, राष्ट्रवादीचा फायदा होईल किंवा भाजपचं नुकसान होईल, या नुसत्या चर्चा असतात. फायदा कोणाचाच नसतो, फक्त लोकशाहीचा फायदा असतो. लोकशाहीचा टक्का वाढला पाहिजे, लोकशाहीचं महत्त्व वाढलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपली लोकशाही टिकण्यासाठी आपल्याला मतदान मात्र निश्चित वाढवलं पाहिजे. पुनश्च रवींद्र भैया असतील, रळकेकर असतील किंवा उमेशजी असतील, या तिघांचंही आपल्या लोकशाहीच्या या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.